या बया, फत्ते मुबारकीची खबर आली वाटतं. काय ग सगुना, काय झालं? बघा, राणी साहेबांनी खान गारद केला. देवा ज्योतिबा, आब राखलीस. सगुने, खानासनी गारद केलं हे तुला कसं काय कळलं ग? आनच घेतली होती तशी राणी साहेबांनी. वय आणि दिलेला सबूत खरा करणारे आहेत आमच्या तारा राणी साहेब. त्या सैतानी औलादीच्या औरंग्याला बी गाडणार अशी शपथ घेतली आहे राणी साहेबांनी. असं वय? म्हणजे त्यो ह्याच मातीत गाडला जाणार. त्याआधी ती तारा या भीमाच्या हातून मरणार. नागिनीचा जहर आणि या भीमाचा कहर काही वेगळाच आहे. आली मोठी सापाच्या शेपटीवर पाय देणारी. राणी साहेबाने सय्यदचं मुंडकं उडवायची शपथ घेतली आणि ती पूर्णही केली. मुघली फौज आपल्या या हल्ल्याने सैरभैर झाली असेल. त्या सय्यदचं मुंडकं बघून आता त्या औरंग्याचं डोकं ठिकाणावर येईल. त्या औरंग्यास आपला मुलूक हा त्याच्या बुद्धिबळाच्या पटासारखा सीधा साधा वाटतो, परंतु दख्खनेतला मुलूक हा डोंगर दऱ्यांचा आहे आणि आपली चाल ही गनिमी काव्यासारखी आहे. आणि याच गनिमी काव्याच्या साह्यानं त्या मुघली फौजेला बेजार करायचा आणि तो औरंग मारायचा. त्या सैतानाने सुवेणीला मारून दहशत बसवण्याचा जो प्रयत्न केलाय तोच प्रयत्न त्याच्यावर उलटवायचा आपल्याला. जोपर्यंत तो औरंगे आपल्या समशेरी खाली येत नाही तोपर्यंत त्याचा एक एक माणूस आपल्या तलवारी खाली घ्यायचा. मुघली फौजेत मराठ्यांची दहशत पसरली पाहिजे. राजे, आज एक सय्यद मेला तर तो औरंग्या दुसरा खान पाठवणार. अहो पाठवू द्या की. ते समद्या खानांचे मुंडे छाटू आणि त्याचं तोरण बनवून पाठवू त्या औरंग्याला. अहो, तेवढीच मुघली तळाची शान वाढेल. अंगाची नुसत्या चाली रचून आणि असं एखाद दुसरं प्याद मारून पट नाही मारता येत तारा. शत्रूला जर का चितपट करायचं असेल तर त्याच्या मोरल्या चाली ध्यानात घ्यायला पाहिजेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पोरी, नुसतं राजाचं रक्षण करून आपण आबादित राहायचं असं नाही, तर आपल्या संकट असलेल्या समत्यासनी आबादित ठेवायला पाहिजे. आणि मग योग्य वक्ताला शत्रूला असा काही शह द्यायचा की त्याला कक्ष द्यायला येळच नाही मिळाला पाहिजे. आणि असा सारखा शह बसत राहिला की शत्रूचं मानसिक संतुलन बिघडतंय. आणि मग अशा वक्ताला शत्रू अशी काहीतरी चूक करून बसतोया की ती चूक म्हणजेच आपला विजय असतोय. हर हर महादेव. होय आबासाहेब, आम्ही अशी चूक पकडू त्या औरंग्याची. हुजूर, लगता है दक्खन पर फतेह पाकर आगरा लौटने का वक्त नजदीक आ गया है. वाह हुजूर वाह.
क्या शिकंजा कसा है? आपकी अगली चाल जानने के लिए हम सब बेताब हैं। सोच तो हमने बहुत कुछ रखा था, पर लगता नहीं अब इसकी जरूरत पड़ेगी। भीमा का जहर और सैयद खां का कहर, जब ना बचेगी रानी तो कैसे जी पाएगा राजा? अब तो बस हमें इंतजार है तो उस खबर का, वो आए तो हम जश्न का ऐलान करें। हुजूर, मराठा स्वराज की महारानी तारा रानी साहिबा की तरफ से बादशाह हिंदुस्तान के लिए नजराना है। तारा, स्वराज्याचे छत्रपती म्हणून आणि तुमचे पती म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे। रणांगणात तुम्ही जे रणचंडीचं रूप धारण केलं त्याने स्वराज्याच्या काना कोपऱ्यात स्फुल्लिंग पेटवलंय। हे रूप असंच ठेवा, पण एक लक्षात ठेवा तारा, असं धाडस करताना तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। स्वतःलाही जपलं पाहिजे तुम्ही। होय, आम्ही जपलं पाहिजे हे खरं आहे। राजे, आम्हाला फक्त सुळणीच्या भ्याड खुनाचा सूड घ्यायचा नव्हता। मग का सय्यद मारला? तुम्ही शपथ सुईणबाईंच्या हत्येच्या सूडाची घेतली होती। नाही राजे, ती शपथ आम्ही फक्त सुळणीच्या सुडासाठी घेतली नव्हती। ती शपथ आम्ही जिजाऊ मासाहेबांना स्मरून प्रत्येक स्त्री जातीच्या सन्मानासाठी घेतली होती। स्त्री जातीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी घेतली होती आम्ही। तारा, राजकारणात बदला घेणं चूक। बदल्याच्या आवेशात मोठमोठ्या राजकारण्यांकडनं चुका होतात, साम्राज्य बुडतात। रास्त बोलात राजे, तो आमच्यासाठी बदला जरूर असेल, पण त्या औरंग्याच्या सामर्थ्याची मुजोरी मोडणारी ती राजकीय चपराक होती। आता तो औरंग चांगलाच हादरला असेल। खरंय, हादरला असेल आणि डिवचलाही असेल। तुर्तास तुम्ही दमले आहात, आरामाची गरज आहे तुम्हाला। आम्ही तुमच्यासाठी थाळा लावायला सांगतो। कोण आहे रे तिकडे? जी भीमाबाई, अहो आमच्या मनात तर ओळखलत तुम्ही। तुम्हाला कसं कळलं आम्ही थाळ्यासाठी हाक मारली? तुमचे हात का थरथरतायत? काही मिसळलं तर नाही ना जेवणात? अहो भीमाबाई, तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? आम्ही थट्टा करत होतो तुमची। अहो माझ्या काळजात सर्व झालं ना एकदम राणी साहेब। आणि भीमाबाई, तुम्ही एकच थाळा घेऊन आलात। राजांच्या आधी आम्ही जेवायला बसत नाही हे विसरलात का आपण? चूक झाली जी, तुमची लय काळजी ना, त्या गडबडीत एकच थाळा आणला, आणते की दुसरा। त्यांचा जन्म चुकण्यासाठी झालाय। त्यांचं ताट बाजूला ठेवा, त्या गरमागरम थाळा आणलाय तुमच्यासाठी, जोडीनं जेवा। आणा रे। या बया, राजा आणि राणी साहेब जेवे पातूर इथंच मुक्काम करणार आहे सवय। चला, सुखाने 2 घास खाऊ दे त्यासनी। भीमाबाई चला,
पोटात दुष्काळ पडला असन. चला. बाजूला वाक्य दोघं. ओ भीमाबाई, एवढ्या लगबगीनं कोणच्या मोहिमेवर चाललाय सा? आणि ताट फेकून मारता का काय अंगावर मला? बरं आता आलाय मोर तर जेवून जा आमच्या संगती. चला 2 घास खाऊ. तू बरं बाबा, ह्या बघा तुम्ही दोघं व्हा मोहरा, म्या येते मागना. हा वय जा. इथं दोघं हात धुवूनच माग लागली माझ्या. बरं झालं ह्याच्यात इश मिसळलेलं नव्हतं, नाहीतर फुकटच गेलं असतं. नाहीतर ग्वाड बोलून बोलून गुन्ह्यानं मला जर खायला लावलं असतं तर माझी तर तिरडीच बांधायची वेळ आली असती. नाही, काहीतरी युगत काढाया पाहिजेलच. तारा तर सोडाच, पण ही दोघं बी कामाच्या आड येता कामा नयेत. बादशाह हिंदुस्तान का परचम बुलंद रहे. सरदार हसन अली को आली जहां ने याद फरमाया, ये उसकी खुशनसीबी है. हसन अली खान, अगर सरेआम कोई तुम्हारी तोहमत करे तो तुम क्या करोगे? मौका देखकर उससे बदला ले लूंगा हुजूर. और अगर वो औरत हुई तो? मर्दाना हो या जनाना, मुझे कोई फर्क नहीं पड़ता हुजूर. बस इसी जज्बे के लिए हमने तुम्हें याद फरमाया है. एक औरत को उसकी औकात दिखाने की जिम्मेदारी सौंप रहे हैं हम तुम्हें. सय्यद खानाचा शीर बघून तो चौताळलेला औरंग्या आता खाशा सरदारांना घेऊन मोर्चे बांधणी करत असेल. हसन अली खान, तुम? तुंगभद्रे काठचा हसन अली खान कोल्हापूरकडून विशाळगडाकडे चालून येईल. बहादुर खान कोकलताश, कोकण कड्याच्या अंगाने बहादूर खानाला पाचारण करण्यात येईल. रौला खान, तुम? पुण्याच्या दिशेने विशाळगडाकडे येणाऱ्या सर्व वाटा अडवेल. जिस्मानी जरूरत से ज्यादा जिसकी हैसियत नहीं, ऐसी औरत से तौहीन हम बर्दाश्त नहीं कर सकते. अपनी पूरी ताकत विशालगढ़ पे लगाओ. वतन के भूखे मराठा सरदारों को लालच दो, खरीद लो, डराओ, जो जी में आए करो, लेकिन उस तारा से बदला लो. और याद रहे, याद रहे, जरा सी भी लापरवाही का अंजाम बहुत भयानक मौत होगी. याद रहे. तगड़िया. ताराबाई, हमें ललकारने की गलती तुम्हें नहीं करनी चाहिए थी. अब हम तुम्हारा वो हश्र करेंगे कि तारीख लिखने वाला भी ये समझ ना पाए कि समगा की मौत ज्यादा खौफनाक और घिनौनी थी या तारा की. चारही दिशांनी विशाळगड वेढायचा. वतनाचे आमिष दाखवून लहान थोर सरदारांना फितवायचे आणि दगा करून झालेल्या अपमानाचा सूड उगवायचा. या पलीकडे त्या औरंग्याचं डोकं चालेल असं आम्हाला तरी वाटत नाही. होय, तो सय्यद खान बी असंच काहीचं म्हणत होता. विशाळगडाला येडा पडणार, आपलं राज कैद होणार. आमच्या मते राजांनी तातडीने जिंजीस प्रयाण करणे उचित राहील. राणी साहेब, राणी साहेब, कोण ग तू आणि अशा रीतीने भेटीस येण्याचे कारण? मैं सोयीनबाईची लेक आहे जी. राणी साहेब, तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या खानाची गर्दन मारल्याची बातमी कानावर पडली आणि अंगात तरतरी आली बघा. आता मायच्या हातनं थंड होईल. कातडीचं जोडं करून तुम्हाला घातलं तरी बी हे उपकार फिटायचा नाही.
खरं तर सुईणबाईंमध्ये आम्हाला आमची आई दिसली आणि तिनेच आमच्याकडून हे धाडस करून घेतलं. आता बहिणीचं नातच ओढलायसा तर दूर करू नका. तुमच्या सेवेत ठेवून घ्या. तुमच्याकडे बघत बघत हिम्मत जमा करीन आणि मारायच्या अगोदर मी आम्ही एक तरी खान मारीलच. भले शाबास. हे असला आगीच गोळा पैदा करणारी मराठी माती आहे आपली. बरं, अलीकडं समद फितुरी करणारा शान गोळच दिसते ती. खरंय, स्वराज्य पुन्हा फुलवायचं असेल तर एकीकडे ही बकुळीची फुलं जपायची आणि फितुरी करणारे काटे जागीच ठेचायचे. आला हजरत हुकुम फरमाते हैं, मशरूम आराम. हुजूर, जुबान दिखाइए. कर लो, पूरी तसल्ली कर लो. धड़कने सुनो, आंखों में आंखें डालकर देख लो, जबान टटोलो, सब जगह एक ही मर्ज दिखाई देगा. तारा भाई, तारा भाई, तारा भाई. अब बस भी कीजिए अब्बू जान. एक मामूली औरत के लिए कितनी तकलीफ सहेंगे आप. हकीम साहब, आप दवा दीजिए. जी. जहां पना को आराम की सख्त जरूरत है. इस बूटी को शहद में मिलाकर चखा दीजिए. जी. ये हकीम, ये हकीम, ये हकीम. इंसानी जिस्म की सारी बीमारी, सारे मर्ज जानता है. जी जी हुजूर. तो बता, इंसान कौन से मर्ज से, कौन सी बीमारी से सबसे भयानक मौत मरता है? बता बता बता. बताता हूँ हुजूर, बताता हूँ. बताता हूँ जहाँपना. इस सवाल का एक ही जवाब नहीं हो सकता जहाँपना, लेकिन हाँ इतना जरूर कह सकते हैं, बाहरी मर्ज से ज्यादा दर्दनाक मौत अंदरूनी मर्ज देता है. जी अब्बा हुजूर. इस हकीम को हमारी तरफ से एक अशरफी बख्शीश दे दो, इसने सही जवाब दिया है. तारा भाई के साथ भी कुछ ऐसे ही होने जा रहा है. उसे बाहरी दुश्मन से कोई खतरा नहीं है. उसका कोई अंदर का आदमी उसे बहुत भयानक मौत मारने वाला है. अब्बू जान संभालिए आप. नहीं चाहिए हमदर्दी, नहीं चाहिए. एक औरत के लिए हम बिस्तर पकड़ लें, इतने भी कमजोर नहीं है हम. कोई दवा काम नहीं करेगी जब तक हम
उस ताराबाई को तड़प तड़प कर मरते नहीं देखते तब तक ताराबाई